हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाजन कोमनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठला हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा त्यांच्याच अभंग गाथ्यामधील जी काही वेगवेगळी प्रकरण आहे त्यापैकी एक मागणीपर नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जेवढे काही अभंग आहेत त्यापैकी हा एक अभंग आपण कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. कोणती मागणी मागतात की हे देवा हरिदासाच्या घरी आम्हाला काय करा पुन्हा पुन्हा जन्माला घाला. का हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे त्याची काही कारणं आहेत. ती कारणं उर्वरित 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेली आहे. तत्पूर्वी बरं का किती वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणण्यापेक्षा गुरु ठिकाणी असणारे परमपूज्य गुरुवर्य वैराग्य मूर्ती शंकर महाराज मराठे हो आमच्या पुणे जिल्ह्याचं वैभव सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचं एक अनमोल रत्न बरं का. सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेची भूषणं म्हणून पुष्कळशी आहेत पण भूषणापेक्षाही विशेष मी संबोधना दिलेली आहे अनमोल रत्न. ज्याप्रमाणे वैराग्य मूर्ती जयराम महाराज त्याचप्रमाणे आमचे परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज मराठे हो. मला अभंगाकडे वळायचं आहे. जास्त काही बोलायचं नाही. या परिसरामध्ये या भागामध्ये बरं का वैकुंठवासी वैराग्य मूर्ती जयराम महाराज पुन्हा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आदी करून देवदेवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना या गावामध्ये केली. मी तर म्हणतो या गावच्या पूर्वजांचं परंपरागत काहीतरी पुण्य उदयाला आलं बरं का. आणि म्हणून अतिशय आनंदाचा दिवस आहे. उद्या याची सांगता होणार आहे. तुम्ही आम्ही सर्व मंडळी बरोबर आहोत. मी मगाशीच सांगितलं जवळच्याला किंमत कळत नसते आणि लांबच्याला किंमत कळत असते. महाराजांच्या जवळ जे कोणी आहेत त्यांना समजतं का नाही समजत मला नाही माहिती पण महाराज कोण आहेत मराठी महाराज कोण आहे मला चांगलं माहिती आहे. हा कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. आपल्याला अभंगाकडे जायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागणी मागतात. मागणीचे वेगवेगळे विषय आहेत बरं का. जगद्गुरु तुकोबारायांनी काही अभंगामधून वेगवेगळ्या प्रकारची मागणी केलेली आहे. मला हे नाही सांगायचं जीवाची जीवाकडे काय मागणी आणि जीवाची देवाकडे काय मागणी आहे. एवढं खाली येऊन बोलायचं काही कारण नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी बरं का वेगवेगळ्या अभंगामधून वेगवेगळ्या प्रकारची मागणी केलेली आहे.
त्यापैकी काही अभंग सांगतो तुम्हाला, 2-3 फक्त. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगत आम्हाला घडावी, ही एक मागणी आहे. काही अभंगामधून फक्त तुमच्या पाठातले अभंग सांगतो. हे चिदान देगा देवा, देवा तुझा विसर होऊ देऊ नको, अशी एक प्रकारची मागणी केलेली आहे. अजून एका अभंगामध्ये मागणी केलेली आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. हरी देवा माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी स्थिर राहू दे. असे 1 ना 2 ना 3 कितीतरी मागणीचे विषय जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये दिलेले आहेत. हो, मी नेहमी सांगत असतो, जगद्गुरु तुकोबारांचा अभंग गाथा एक एक अभंग समजायला बरं का आयुष्य पुरं पडणार नाही. हो, वाटतं तेवढं सोपं नाही. मी सांगतो ना तुम्हाला, शब्दाने समजणं वेगळं आणि शब्दार्थातून भावार्थात जाणं वेगळं. शब्दाने समजणारे पुष्कळ आहेत, समजून घेणारे पुष्कळ आहेत, समजून सांगणारे पुष्कळ आहेत, पण शब्दार्थातला भाव कळला पाहिजे. शब्दार्थ हा अभ्यासाने कळेल आणि भावार्थ हा गुरुकृपेने कळेल. भावार्थ कळण्याकरता संतांची किंवा गुरुची काय लागते? कृपा लागते. आणि म्हणून 1 ना 2 ना 3 किती अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे आहेत. जसं नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीबद्दल असं सांगितलं, नाही ज्ञानेश्वरी समजली चालेल, एक ओवी समजून अनुभवाला आली तरी पुष्कळ झालं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. तसंच तुकोबारायांचे आहे. एक अभंग, हा मी तर म्हणतो, एक अभंग म्हणण्यापेक्षा ज्या अभंगाने अभंग गाथ्याची सुरुवात झाली तो पहिलाच अभंग आहे. प्रथम क्रमांकाचा अभंग आहे समचरण दृष्टी. सम या शब्दाने अभंग गाथ्याला जगद्गुरु तुकोबारांनी सुरुवात केली. पण सम या शब्दाचं चिंतन वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगळं आहे. तो आपल्या अभंगातला विषय नाही. आणि माऊलींच्या बाबतीत ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना फक्त शब्दामध्ये फरक आहे. पहिल्या अध्यायामध्ये सुरुवात करताना जो शब्द आहे तो ओम. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओंकाराने सुरुवात केली ज्ञानेश्वरीची. तसं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा बरं सम या शब्दाने अभंग गाथ्याला सुरुवात केली. आणि सम या पदाचं चिंतन श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि श्लोकावर श्लोकार्थ करताना, गीतार्थ करताना, भावार्थ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळसे सिद्धांत दिलेले आहेत. बरं, हे मी कशा करता सांगतोय लक्षात घ्या. बरं, जगद्गुरु तुकाराम महाराज, साधी गोष्ट नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे असे, मी कालच एके ठिकाणी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराज संत होते याबद्दल कोणालाच काही शंका घेण्याचं कारण नाही. संत होतेच ते, बरोबर आहे ना? का शंका घ्यायची? काय शंका घेण्याचं कारण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज संत होतेच, पण त्याच्या पुढचं सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय बरं का, जगद्गुरु तुकोबाराय अभ्यासू सुद्धा होते. हे मुद्दा मी थोडंसं वेगळं सांगतोय. कधी 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 काहींना असा भ्रम होतो की साधा वारकरी दिसला म्हणजे त्याला काही कळत नाही, त्याचा काही अभ्यास नाही. कधी कधी असा भ्रम होऊ शकतो, होतोय, झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत काय, धोतर आहे, बाराबंदी आहे, आपलं फेटा आहे, गंध आहे, चिपळ्या, विना वगैरे हे तर आहेच. मी काय बोलतो ते लक्षात घ्या. अनेक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांचं संतत्व सांगतात, पण जगद्गुरु तुकोबारायांची विद्वत्ता सुद्धा काही साधी नव्हती. महाराज एका शब्दाने सुरुवात केली, सम या शब्दाने. पूर्वीच्या काळी काही मंडळी होती, एक एक अभंगावर महिना महिना कीर्तन चालायची. किती? महिना महिना. आणि आजचा विषय उद्या नाही. मला वावगं बोलायचंच नाही, आपल्याला वेळ नाही आणि पवित्र दिवस आहे. वावगं कशाला बोलायचे बरं का? एका एका अभंगावर, एका एका शब्दावर एक आज राग म्हटला. एका चालीमध्ये आमचे उगले महाराज आहेत नाही का, एक चाल पहिल्या दिवशी म्हटली की काल्यापर्यंत ती डबल नाही आली पाहिजे.
एक राग गाताना पांडुरंग महाराज ती चाल गाताना एक जागा काढली की ती चाल पूर्ण होईपर्यंत डबल जागा नाही आली पाहिजे. याला अभ्यास म्हणतात. मी तुकोबरायांचं सांगतोय तुम्हाला. एक 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 असे सिद्धांत. रामेश्वर भट्ट सारखे सुद्धा नतमस्तक झाले, संत म्हणून झाले, हा मुद्दा वेगळा आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांनी आस्कलित वेदाचे सिद्धांत, शास्त्राचे सिद्धांत साध्या मराठी मायबोली भाषेमध्ये म्हणजे अभंगामध्ये दिलेले आहेत. जसं माऊलींनी माझा मराठाची बोलू कौतुके, तसं तुकोबरायांनी. मी त्यातला फरक सांगत नाही, मला हे सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबरायांचे कितीतरी अभंग. कधी कधी काहींचा भ्रम होतो, यांचा अभ्यास आहे का नाही आहे. कधी कधी काहींचा भ्रम होतो, महाराजांना व्यवहार कळतो का नाही. महाराजांना व्यवहार कळला म्हणून हे मंदिर झालं. माझा मुद्दा लक्षात घ्या. व्यवहार समजत नाही असं नाही. व्यवहार काय असतो, व्यवहारावर काय बोलायचंय. व्यवहारातला व्यवहार नाही कळला तरी चालेल, पण परमार्थातला व्यवहार कळला पाहिजे. कळतंय का काही. एकादशीच्या दिवशी पहाटे 2 वाजता महाराजांनी मी मंदिराच्या बाहेरून येत होतो, बरोबर आहे. स्नान करून आपली अर्धा तास गोपाळपुरामध्ये बैठक झाली. अरे पहाटे 3 वाजता वैकुंठवासी जयराम महाराजाच्या समाधीच्या दर्शनाला येणारं पहिलं अनमोल रत्न कोणतं असेल तर ते फक्त हे आहे. माझा राग येऊ देऊ नका कोणाला, मी तिथंच राहतोय. आणि आज नाही, तुमच्या अंगा खांद्यावर खेळलेलं आहे. मला सगळं माहिती आहे. एकनिष्ठ भक्त, एकनिष्ठ गुरुची भक्ती कशी असते हे जर पाहायचं असेल तर आमच्या महाराजाकडे पाहायचं. माझ्याकडे फोटो आहे बरं का. कार्तिकी एकादशीला मी वर्णन नाही करत हो. एखाद्याला वाटण वर्णन करतो. सगळं कळतं महाराजांना, काही कळत नाही असं नाही. आणि म्हणून मला हा मुद्दा सांगायचा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज, काही माणसं दिसायला अशी दिसतात पण तशी नसतात, म्हणून सांगावं लागलं. कोण जाणे कोणा घडे उपासना, अरे कोण या वचना पाळीतोसी. जो साधू दिसायला असतो तो साधू असेलच असं सांगता येत नाही. आणि एखादा साधा भोळा भाबडा दिसतो, त्याचा अधिकार फक्त संतांनाच कळतो. त्या पठडीमध्ये असणारे आमचे मराठे महाराज आहेत बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं, माऊलींचं, महाराजांचं मी सांगतोय. तर असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. वेगवेगळे मागणीचे विषय, मी विषयावरच बोलतोय. वेगवेगळे मागणीचे विषय आहेत, ते अभंगही मी तुम्हाला सांगितलेले आहे. पण या अभंगामध्ये जो मागणीचा विषय आहे तो जरा आगळा आणि वेगळा आहे. त्याच्यामध्ये काही शंका आहेत, त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत. याला वेदांतिक भाषेत जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर याच्यात पूर्व पक्ष आहे आणि उत्तर पक्ष आहे बरं का. आता प्रश्न कसा आणि उत्तर कसं, पूर्व पक्ष कसा आणि उत्तर पक्ष कसा, हे मनाने काढलेले प्रश्न नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणता तुम्ही मनानेच प्रश्न काढसाल. मी काल परवा सांगितलं, प्रश्न निर्माण व्हायला सुद्धा काय लागते, बुद्धी लागते. आणि ती कसली बुद्धी असून चालत नाही, त्या सिद्धांताशी. माझा मुद्दा लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबरायांनी मांडलेल्या सिद्धांताशी हे असं का बोलले असतील, हे तर असं आहे मग असं का बोलले. आता हे तर असं आहे हे सांगतो आणि हे असं का बोलले हेही सांगतो. थोडं लक्ष द्यावं लागेल बरं का. आता हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे तुकोबरायांना, अशी मागणी आहे तुकोबरायांची. आता पहिला प्रश्न हा आहे, महाराज हरिदासाच्या घरी जगद्गुरु तुकोबरायांना जन्म नव्हता का. कळलं तुम्हाला, नव्हता का. होता. मग हरिदासाच्या घरी जर जन्म तुकोबरायांना होता तर पुन्हा ही मागणी मागण्याचं काही कारण आहे का. एकदा एक पदार्थ खाल्ल्यानंतर पुन्हा तो पदार्थ खाण्याची सहसा इच्छा होत नाही, अपवाद सोडून बरं का. मग हरिदासाच्या घरी जन्म मिळून सुद्धा हरिदासाच्याच घरी पुन्हा जन्म का पाहिजे, हा एक प्रश्न आहे. अहो 1 ना 2 ना 3 प्रश्न नाही. म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला, पंचम वेद म्हटलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे
पंचमवेद आहे, तो पंचमवेद कसा ते असं, हा वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठाव. आपण फक्त हे प्रमाण सांगतो, पण वेदाचा अर्थ तुकोबारांना कसा माहीत होता हे असं. प्रचंड त्याच्यामध्ये सिद्धांत आहेत. किती सांगेल मी तुम्हाला बरं. बुवांच्या कृपेने महाराजांच्या संगतीत खूप समजलं. आता काही समजायचं बाकी राहिलं नाही. तुम्ही म्हणताल असं कसं, समजण्याला वयच व्हायला लागतं असं काही नाही. समजण्याला गुरुची कृपा लागते आणि गुरुची संगत लागते आणि योग्य स्थानावर राहावं लागतं. आणि समजणं कशाला म्हणतात तेही सांगतो. नुसतं समजणं उपयोगाचं नाही, समजून जे समजलंय बरं का त्याचा कृतीमध्ये ते आलं पाहिजे, तर त्याला समजणं म्हणतात. नाही तर आपले वैकुंठवासी बाबा सांगायचे ना, नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. चला मी सिद्धांत काय सांगत होतो तुम्हाला. हरिदासाच्या घरी जन्म असून बरं का हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. आता हरिदासाच्या घरी तुकोबारायांचा जन्म कसा होता हे पहिलं लक्षात घ्या. हो बरं का. पांडुरंग महाराज हरिदासाच्या घरी जन्म कसा होता. चला जगद्गुरु तुकाराम महाराजापासून 8 पिढ्या मागं जा. 8व्या पिढीत जगद्गुरु तुकाराम महाराज. तुम्ही तुकाराम महाराजांचे भक्त आहात. हो म्हणून मी हे मुद्दाम म्हणून सांगतोय. तुकाराम महाराजापासून 8 पिढ्या मागं जा. मूळ पुरुष कोण. वा विश्वंभर बाबा. आणि तिथून 8व्या पिढीत अवतरित झालेले जगद्गुरु तुकाराम महाराज. मला एकाने प्रश्न केला बरं का. अहो म्हणले मराठा समाजामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अवतरित झाले, बरोबर आहे ना. कुणबी मराठा समाजामध्ये आले. आता ते जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी इकडं तिकडे जात नाही. जायचं काय कारण आहे. मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. फक्त अतिशय बारीक आहे का मराठा समाजामध्ये. आता ह्या समाजाचं रक्त कसं असतं. थंड आहे का गरम आहे. खरं बोलायचं. अरे वा खरंय. जशाला हा आर्याला काय. मला तुकोबारायांचं सांगायचं, बाकी काहीच बोलायचं नाही. मला एकाने प्रश्न केला, ते मी सांगतोय तुम्हाला. भागवत महाराज म्हणले फक्त नीट ऐकावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अंबाजीने विक्षेप केला किंवा ज्या रामेश्वर भट्टाने गाथा पाण्यात बुडवायला लावला, त्यांनी नाही बुडवला बरं का. हां तुम्हाला माहिती आहे सगळं. ज्या रामेश्वर भट्टांनी गाथा पाण्यात बुडवायला लावला, अंबाजीने काही विक्षेप केला किंवा अजून काही देहूगावच्या लोकांनी काही विक्षेप जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये केला बरं का. मी सांगू का तुम्हाला. गाथा बुडवायला लावला रामेश्वर भट्टांनी तर त्यांच्या अंगाचा दाह झाला. स्वतः बुडवला असता तर काय झालं असतं. एक लक्षात घ्या बरं का. हो संताबरोबर राहत असताना, श्रीगुरु बरोबर राहत असताना चॅप्टरपणा करायचं नाही. हा नाही तर मग त्याची सजा फार मोठी भोगावी लागते. काही होऊ द्या, व्यवहारात चालतं इकडं तिकडं, पण साधूपाशी आणि संतापाशी काही चालत नाही. अंगाचा दाह झाला. आता मला प्रश्न केला एकाने. अहो म्हणले तुम्ही सांगता तुकाराम महाराजांची शक्ती अशी आहे, तुकाराम महाराजांची ताकद अशी आहे, तुकाराम महाराजांच्या पाठीमागं देव आहे, सगळं आहे. अहो आता आता नाव तर बोलावं लागेल. एखाद्या अधिकाऱ्याशी एखाद्या महाराजाची ओळख असली बरं का, एखाद्या अधिकाऱ्याची जर ओळख असली किंवा एखाद्या पुढाऱ्याची ओळख असली तर फार भ्यावं लागतं त्याला. नको बाबा यांचे संबंध कुठं आहे, इथं आहे. मी तुकाराम महाराजांचं सांगतोय तुम्हाला. जर तुकाराम महाराजांनी अंबाजीची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांना केली असती तर काय झालं असतं. पण केली का, नाही केली बरं का. मला प्रश्न केला की मग एवढे शांत तुकोबाराय कसे, एवढं सहन कसं केलं तुकोबारायांनी, हा प्रश्न केला. आणि तो प्रश्नही बरोबर आहे महाराज.
मी त्याच्याकरता हे सगळं सांगितलं तुम्हाला. कोणत्या समाजामध्ये आले, शिवाजी महाराजांची ओळख किंवा सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. मग एवढे शांत झाले कसे? त्याचं उत्तर भक्तीचा प्रवाह. लक्षात घ्या बरं मी काय बोलतोय ते. भक्तीचा प्रवाह विश्वंभर बाबापासून 8व्या पिढीत येणारे जगद्गुरु तुकोबराय तिथून वाहत 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 म्हणजे त्या रक्तातून या रक्तात, या रक्तातून त्या रक्तात तुकोबरायापर्यंत. मी तर म्हणतो भक्तीने सहनशीलता आली म्हणण्यापेक्षा भक्ती सुद्धा तिथं, भक्तीला सुद्धा सहिष्णुता प्राप्त झाली. हे उत्तर आहे बरं तुकोबरायांचं. आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज ही साधी गोष्ट नाही. परमार्थ नुसता सांगण्याच्या गोष्टी नाहीत. परमार्थ हा जीवनात उतरवला पाहिजे. आता तो कसा उतरवायचा हे ज्याचं त्यांनी पाहायचं. मी ते सांगू शकत नाही. का आपल्या वाट्याला दुःख येतं हा अभंगातला विषय नाही. आपल्याला पुढे जायचं आहे तर बघायचं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. बरं मागणाऱ्या भक्तापैकी जगद्गुरु तुकाराम महाराज अजिबात नाही. प्रमाण तुम्हाला माहिती आहे, आपल्याला म्हणायची नाहीत. बरोबर आहे ना? मागणारे होते का हो जगद्गुरु तुकोबराय? काही मागणे हे आम्हानुचित वडिला चिरित जाणत सो. बरोबर आहे ना? मागणारे होते का? मला जे आता मागतात त्यांच्यावर काही बोलायचं नाही. तो अधिकार तुम्हाला आहे. मागणारे होते जगद्गुरु तुकोबराय. काय मागितलं जगद्गुरु तुकोबरायांनी? अरे देव मागे लागला होता. देणाऱ्यांनी माग लागावं आणि ज्याच्या माग लागलेल्या त्यांनी म्हणावं नको. तो अत्युच्च कोटीचा संत विठाला विठाला. काय मागितलं जगद्गुरु तुकोबरायांनी? काही नाही मागितलं. बरं मी याचं रूपक वेगवेगळ्या प्रकाराने सांगत असतो. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात म्हणून मर्यादा ठेवून बोलतोय. मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज नव्हते. बरं काही कमी होतं मागण्याकरता? काही कमी होतं का तुकोबरायांना? मराठे महाराज काय कमी होतं का? लोक सांगतात आम्ही ते सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. अरे त्याचे अर्थ वेगळे आहेत. तुकोबरायांचा आरंभीचा काळ पाहिला तर देवगावचं चरित्र तुम्हाला माहिती आहे. किती संपत्ती होती, किती द्रव्य होतं, काय काय होतं त्याचा सुद्धा इतिहास आहे बरं का. सगळा डिटेल. किती जमीन होती, काय होतं, तुकोबरायांचा गोतावळा किती होता, किती पत्न्या होत्या, किती मुलं होते, किती मुली होत्या, लग्न केव्हा झालं, दुसरी केव्हा केली, दुसरी करण्याचं कारण काय, कितव्या वर्षी काय झालं, हे सगळं मला माहिती आहे महाराज बरं का. तुमच्या कृपेने सगळं डिटेल. आणि पाहिजेच ना माहिती. बरं जाऊ द्या, त्या माहितीत आपल्याला जायचं नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं मी तुम्हाला सांगतोय. 8व्या पिढीत येणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. काय त्यांना कमी काही नव्हतं बरं का. मी सांगतो ना, तुम्ही कितीतरी प्रमाण आहे संतांच्या शक्तीबद्दल. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताच्या. अरे ज्यांच्या हस्तस्पर्शाने रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शमतो तिथं काय कमी आहे? या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी. रिद्धि सिद्धि द्वारी, रिद्धि सिद्धि द्वारी, रिद्धि सिद्धि द्वारी, कर जोडो नितिष्ठता, कर जोडो नितिष्ठता. या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या
वैष्णवाचे घरी इच्छा करी या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठता. फार गोड आहे बरं. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठत. असं मी ते काही बोलतच नाही. बाकीचं बोलायचं कारणच नाही. आमचे गुरु लय मोठे विद्वान होते जयराम महाराज. बरोबर आहे ना? बारबोले महाराज. हा पुष्कळ भांडवल दिलेलं आहे. या एका अभंगावर वैकुंठवासी जयराम महाराजांच्या कृपेने महिनाभर बोलेल आणि आजचा विषय उद्या येणार नाही. ठेवून बघा. विठाला विठाला बरोबर आहे. आपलं नाही बरं काय. ग्रंथ नवे कृपेचे. मी म्हणत नाही माझं पाय गोड आहे स्वर महाराज. म्हणू का पुन्हा? शेकडो चाली येत तसं काही नाही. या वैष्णवाचे घरी काय आहे. साधी गोष्ट नाही महाराज. काय जगद्गुरु तुकाराम महाराज. मी किती सांगेल तुम्हाला. साधी गोष्ट नाही. 7 दिवस पुरणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या मांदियाळीमध्ये कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला विषय पुढे न्यायचा आहे. परंपरागत देवाकडे जाणारे वगैरे वारी करणारे हे सगळे विषय आपल्याला अभंगाकडे वळलेलोच आहे आपण. आणि मग जगद्गुरु तुकोबराय आळंदी ते पंढरपूर वारी करीत असताना मजल दर मजल करीत चिपळ्या विना वगैरे भजन करीत 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 वेळापूरपर्यंत गेले. पुढे नेतो विषय. आणि मग तिथून पुढे आता ते प्रसंग आहेच. तो चोर लागले पाठीमागं. विषय थोडक्यात घेतो. आणि चोर साधूच्याच पाठीमागं लागतात. त्यातून जरा वेगळा अर्थ येतो. प्रत्येक साधूजवळ 2-3 चोर असतात. कोण हसलं? पटलं म्हणून हसलं. प्रत्येक तुम्ही हसले का? काय अनुभव? कोणतरी असतं 2-3 जण. पण साधू त्याकडे बघत नाही. चला पुढे जायचे आपल्याला. चोर लागले पाठीमागं. तुकाराम महाराज धावत सुटले. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा. चला गेले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागले. आता तवाही बारी होतीच असं काही नाही. आता तवा गर्दी कमी होती. आता गर्दी जास्त झाली. ती का जास्त झाली अभंगातला विषय नाही. 2-5 जण पुढे. आणि तुकाराम महाराज आपले फार गोड बरं तुकाराम महाराजांचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराजांच्या तोंडात सतत रामकृष्ण. अहो पाहिलं मला बोलायचं तर बोलता आहे ना. काही बोललं की रामकृष्ण हरी. मीच वैतागलो. हो वैतागलो म्हणजे तो माझा दोष नाही. पण आता काहीतरी बोलायचं होतं ना. तुकाराम महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी टाळी टाळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हाताच्या गाड्या काढा कीर्तन वेळ संपणार हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी तुम्हाला नाचता येते मला गाता येते राम हे राम टाळ्या वाजवा हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी बरोबर आहे का हे तुकाराम महाराजांचं भजन होतं आपलं भजन नाही भजन हा 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 आणि हो हो ते मला पण येतंय बरं का चांगलं हे तुकाराम महाराज आपला विषय चालला होता हां भजन करीत होते देवाचं दर्शन होईपर्यंत मुखामध्ये देवाचं नाम मग काही मधी माणसं उभी होती थोडंसं जरा माझ्या पद्धतीने सांगतो आणि मधली माणसं डॅम्बिस असतात महाराज बरोबर आहे ना हां जर अर्थ समजून घ्या आता तुकाराम महाराज आता ते काय लाईनीला सगळेच लागतात त्यांना काय करायचंय माग कोण आहे काय कोण आहे ती सरकनच पुढं बरं हे मी का सांगतोय त्याची कारण आहेत विटेवर देव उभा हा नजर कुणाकडे देवाची जवळ आली ना तुकाराम महाराज मध्ये 5-7 जण आहे देवाची नजर कुणाकडे तुकाराम महाराजाकडे मी प्रमाणाने सांगेल हो आणि तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये ओढ देव भेटीची होती केव्हा मी देवापर्यंत जाईल हो देवही वाट बघूनच होता वाट पाही उभा आणि मग अशा प्रकारे ती भेटीची वेळ जवळ आली तुकाराम महाराज देवाच्या जवळ गेले बरं का पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवणार पण डोकं ठेवायला लागले जगद्गुरु तुकोबाराय तोच विटेवरचा देव सुद्धा घाबरला महाराज हो कोण पाया पडते मी घाबरला हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने घ्या हा साधी गोष्ट आहे का महाराज अरे ज्या देवाने देव स्वतःशी बोलू लागले ज्यांना मी इथं मृत्यू लोकामध्ये
जगत उद्धाराकरता पाठवलेला आहे. तुकाराम महाराज नाही, ते तुकाराम महाराज माझा आत्मा आहे. हो, आणि म्हणून कमरेवरचे हात देवाने बाजूला केले आणि तुकाराम महाराजाच्या खांद्याला लावून तुकाराम महाराजांना उठवलं. हो, म्हणले महाराज. हो, आता याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, मी थांबलो का त्याचं कारण आहे. हो, देव काही बोले ना आणि तुकाराम महाराजही काही बोले ना. काही गोष्टी न बोलता कळल्या पाहिजेत. बोलल्यानंतर सांगितल्यानंतर कळतील हा विषय वेगळा आहे. सांगितल्यानंतर कळतं त्याला माणसं म्हणतात आणि सांगितल्याशिवाय कळतं त्याला संत म्हणतात, देव म्हणतात. भक्ताला काय पाहिजे हे भक्ताने न सांगता न मागता देवाला कळलं. उदाहरण पुष्कळशी आहेत इतिहासामध्ये. जसं भक्त सुदामा देवाकडे गेले, न मागता काय दिली? सोन्याची नगरी दिली. काहीच बोले ना, देव बोले ना, तुकाराम महाराज बोले ना. अंगावर रोमांच उभे राहिले. भेट कुणाची आहे? तुकाराम महाराजांची आणि देवाची. याला भक्तिशास्त्रामध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात. कशाला अष्टसात्विक भाव म्हणतात? रोमांच उभे राहणे, डोळ्यात डोळे भरून येणे, कंठ दाटून येणे वगैरे वगैरे. आणि मग काही वेळ गेल्यानंतर देव बोलले, म्हणले महाराज काही मागा म्हणले. आता तुम्हाला मी सांगतो याच्यातला एक सिद्धांत, वेळेतच संपवणार आहे. याच्यातला सिद्धांत सांगतो. पहिले हे वाक्य लक्षात घ्या. देव म्हटले महाराज, डबल बोलतो मी बरं का, तिकडेही समजावं म्हणून. ऐकताय ना? देव म्हटले महाराज काहीतरी मागा. आता तुम्ही मला सांगा, या अभंगामध्ये देवाने मागणी मागितली का तुकाराम महाराजांनी? तसा विचार केला तर तुकाराम महाराजांनी. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजाचा. पण बरं का, मी अगोदर सांगितले ना तुम्हाला, मागणारे जगद्गुरु तुकोबाराय नव्हतेच. पण आता कसं असतं, आता मोठी व्यक्ती सारखंच जर म्हणू लागली काहीतरी मागा काहीतरी मागा, तर मलाही घेणं आलं ना तुमच्याकडून. तुम्हाला काय कळलं? ते आम्हालाच कळलं बरं का. महाराज फार उदार आहेत बरं का. आता ते कीर्तनात नाही सांगत, मला अनुभव आहे. जयराम महाराजांनी जसे लाड माझे पुरवले तसे मराठे महाराजांनी सुद्धा पुरवले बरं. लहानपणी पण आता पण. विठाला विठाला. आता ते कसे पुरवले कीर्तन झाल्यावर तुम्ही उद्या सांगा त्यांना. हा, कीर्तनातला विषय नाही तो. तर बघायचा आहे, न मागणारे तुकाराम महाराज. पण आपला विषय हा चालू. आता मोठी व्यक्ती जर मागा म्हणत असेल तर त्याची पण थोडीशी किंमत ठेवली पाहिजे. म्हणून या लक्षार्थाने इथे मागणी मागितली महाराज, देवाने मागणी मागितली बरं का. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनसे काही मागा, 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 मनसे काही मागा. चितेगा पांडुरंगा, चितेगा पांडुरंगा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. इथून सुरुवात झाली. हे तुमच्या लक्षात आलं असेल काहींच्या. तशी सुरुवात करावं लागणार आहे. मनसे काही मागा, मनसी अव्यय, तू म्हणतो म्हणून. देवा तू आम्हाला म्हणतोय मागणी मागा म्हणून आम्ही मागतोय, असा त्याचा पांडुरंग महाराज अर्थ. मनसी
दुसरा शब्दाचा अर्थ काही. आता काही आता काही मागा, तू म्हणतोय काहीही मागा, लय अर्थ आहेत त्याच्यामध्ये. आता काही म्हणजे काय काय, आता कोणाकोणाला काय काय दिलं, बरोबर आहे ना. अनेकांना काय काय दिलं, सगळी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरणं आहेत. ध्रुवाला आढळपद दिलं, उपमन्यूला दुधाचा सागर दिला, कोणाला कोणती मुक्ती दिली, कोणाला काय काय दिलं. काहीही मनसी काही, काही बरं का. काही मागा. पुढे तुकोबरांना दुसरी मागणी मागायची, पुढे म्हणजे पहिल्या चरणात आपल्याला उलट यायचं. मनसी काही मागा, काही मागा असं तू म्हणतोयस देवा. पण काहीही घेणारे आम्ही नाहीत. हो, नाही काही घेणारे आम्ही. फार महाराज बाबांचं चरित्र गोड आहे. आमच्या मराठी महाराजांचं जीवन सुद्धा फार गोड आहे. काहीच नाही मनसी काय. आता ते मला त्यातलं थोडं चिंतन सांगायचं होतं. थोडा प्रवास करून आलो, आल्या आल्या उभं राहिलो. अनेकांना काय 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 दिलं. आता कोणाला काय काय दिलं तुम्हाला माहिती, तुम्हाला जे माहिती ते मला सांगायचं नाही. पहिला मुद्दा हा आहे. पण काय असतं कधी कधी, बरं का. आता काय असतं कधी कधी याचा तुम्हाला मी अर्थ सांगतो. हो, भक्त सगळेच आहेत. सगळे म्हणजे भक्त मालिकेमधील सगळे भक्त असा त्याचा अर्थ. हो, कोणाकोणाला काय काय दिलं, कोणाकोणाला कसं कसं दिलं, काय काय, हे सगळं भक्तचरित्रामध्ये आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांचं मात्र आगळं आणि वेगळं विशेषत्व आहे. म्हणून भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखियला. अहो लक्षात घ्या बरं. तिकडं पण देव म्हणतोय मागा, उभा आहे, आणि तुकाराम महाराज म्हणतायत, म्हणतच नाही काही, गप बसतायत. एक तुम्हाला गंमत सांगतो. गुरु आणि संत, बरं का महाराज, गुरु आणि संत कोणाला म्हणतात? शिष्याला काय पाहिजे हे न मागता देणारे त्याला गुरु म्हणतात. मी उदाहरणाने सांगतो तुम्हाला, बरं का, तुम्ही लक्ष द्या. लहान बाळाला भूक लागली. लहान बाळ कळतं ना. लहान बाळ 4-6 महिन्याचं, वर्षाचं, ज्याला काही कळत नाही त्याला लेकरू म्हणतात, बाळ म्हणतात. त्याला सांगता येत नाही मला भूक लागली, पण त्याची भूक कोणाला लागते? ओवी माऊलींची आहे ना, ओवी. त्याची भूक त्या आईला लागते. तसं आहे बरं. काय तुकोबरायांचं जीवन कसं काय, देवाला सगळं माहिती होतं. वाटलं देवाला, म्हणले का मनसे काही. आता तुकाराम महाराज बोलतात काही मागा, म्हणले काही नको. आता स्वर्ग भोगाचं काय बोलायचं, तो विषयच काढणं चुकीचं आहे. उगं कीर्तन, हां असं तुम्हाला समजलं काय. जाऊ द्या मग, आता समजलं पुढे चला. हा, वैकुंठाचं एक वेळेस ठीक आहे, कारण स्वर्गापेक्षा वैकुंठ विशेष आहे. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानास. बरोबर आहे ना. आहे तया सुखानास, अद्भुत हारस, अद्भुत हारस. कसा? कथा काळी नामाचा, कथा काळी नामाचा. महाराजांच्या पायात घुंगरू, बरोबर आहे ना महाराज. तिकडं पायात घुंगरू, विना. तुम्हाला काहीच माहीत नाही हो. आमच्या जुन्या मंडळींना माहिती आहे बरं सगळं. त्या अगदी सुरुवातीपासून तर झेंड्यापर्यंत एका 1 मिनिटात तर महाराज जायचे. बरोबर आहे का नाही. तुम्ही हो तुमचं सांगतोय का नव्हते जात. काय चाळ घालून नाचावं महाराजांनी. आणि मला कोणतरी म्हणलं महाराज थकलेत. म्हणलं महाराज तुला थकवतील. मग अशी कोणतरी म्हणलं काय गेल्या वर्षी नाचले तुम्ही बाबांच्या पुण्यतिथीत. मला जरी नाही येता आलं तरी मी पाहिलं बरं. सगळं निरीक्षण केलं मी. कशा करता भक्ती हो ही.
या भक्तीमध्ये ते चालत नाही काही. भक्ती म्हणजे भक्ती, जिथं प्रेम ती भक्ती, बाकी काहीही नाही. बरं मी कशा करता काय बोलत होतो? अद्भुत हारस, अद्भुत अद्भुत हारस कशाचा? कथा काळी नामाचा. मी का बोलतोय हे स्वर्ग, हे वैकुंठ नको म्हणणार आहे, बरोबर आहे ना? हाच आहे ना अर्थ, नको वैकुंठीचा वास. आता आपल्याला वैकुंठाला आपलं नाही सांगत, बरं आपण जाणारच आहेत. छाती ठाऊकपणे, काही कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आपण आयुष्यात काय केलं आपल्याला माहिती, काही कोणी मानायची गरज आहे का? तिकडं बोलतो, मुलं आहेत का कुणी इथं? अरे अभ्यास केल्यानंतर 100% मार्क पडलेच पाहिजे. विचारायची गरज नाही किती मार्क पडतील ते, बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, मला पुढे जायचंय. वैकुंठ नको, वैकुंठीचा काय 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 नको म्हणले? का नको म्हणले त्याचं उत्तर तुम्हाला कळलेलं आहे. कारण पुन्हा या मृत्यूलोकामध्ये येऊन, पुन्हा संतांच्या कुळात जन्म घेऊन आम्हाला हा भक्तिरसाचा आनंद भोगायचा आहे. कारण तो आनंदच असा अवर्णनीय आहे, नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, तुका मने भिडा भक्तीचिया. आपल्या अभंगाचं चिंतन लक्षात घ्या बरं. भक्तिरसाचा आनंद भोगायचा आहे महाराज, कीर्तनाचा आनंद भोगायचा आहे, आळंदी पंढरीच्या वारीचा आनंद भोगायचा आहे. मग दुसऱ्या तिसऱ्याच्या घरात जन्म मिळून चालन का? नाही ना चालणार. मग त्याच्याकरता तुकाराम महाराज बोलताय, देवा बाकीचं काही नको आम्हाला, आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धणे साकडे पडे तुझं जेणे, तुझे भक्तिवीन माया बाबा. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आम्हाला आनंद भोगायचा आहे. फक्त एक सिद्धांत लक्षात घ्या, परमार्थाचा आनंद जर भोगायचा असेल, कीर्तनाचा भजनाचा आनंद जर भोगायचा असेल तर देवा नको बरं. हो, नको नको नको. कुणाच्याही पोटी आम्हाला जन्माला घालू नको. हे मूळ आहे, हा विनोद नाही, हे मूळ आहे, हे सिद्धांत आहे. आता सांगितलंय तुकाराम महाराजांनी, संताचे ते आप्त नव्हते ते संत, याचा सिद्धांत वेगळा आहे. पण हरिदासाच्या घरी जर जन्म मिळाला, वारकऱ्याच्या घरी जर जन्म मिळाला तर महाराज फार आनंदी आनंद आहे. तो कसा आनंदी आनंद आहे याचं चिंतन वेगळं आहे, किंवा मी थोडंसं सांगतो. विठाला विठाला एवढा विषय लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणले, आपण एक प्रश्न केला होता महाराज, हरिदासाच्या घरी जन्म नव्हता का? मग पुन्हा हरिदासाच्याच घरी का, असा प्रश्न होता. त्याचं उत्तर लगेच देतो मी. हरिदासाच्या घरी जन्म मिळाल्यानंतर काय आनंद मिळतो हे तुकोबारायांनी उपभोगलं होतं. 42 वर्षाच्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या आईचं नाव कनकाई आणि वडिलांचं नाव काय? बोलोबा. हो, त्यांनी अनुभवलं आणि अनुभवून असं सांगितलं की हे देवा, आम्हाला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. विठाला विठाला. इतराच्या घरी नको. आता इथं एवढे बसलेले आहेत, एखाद्याला वाटतं आता आमचा जन्म तर काही माळकऱ्याच्या घरात नाही, असं होतं ना कधी कधी, बरोबर आहे ना? आमचा जन्म तर असं काही वेळेस जरा थोडंसं म्हणजे समजून घ्या. आम्ही काय करायचं, बरोबर आहे ना? त्यांनी काहीच करायचं नाही. त्यांनी जो मिळालेला जन्म आहे त्या जन्मामध्ये संताची संगत करायची, आपला अधिकार वाढवायचा, आणि या जन्मात नाही तर त्या जन्मात, त्या जन्मात नाही तर त्या जन्मात निश्चितपणे त्याची मनोकामना काय होईल? पूर्ण होईल. हे बाबांच्या मृत्यू प्राण प्रतिष्ठापनेचं कीर्तन आहे, म्हणून मी अभंगावर बोलतोय. लक्षात घ्या बरं. विठाला विठाला. नको 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 म्हणले. आता एखादा म्हणाल जन्माला येणं आपल्या हातात नाही. सिद्धांत सांगतो फक्त तुम्हाला मी, जन्माला येणं आपल्या हातात नाही,
तरी पण ही आपलं अलीकडचं म्हणणं झालं, जन्माला येणं आपल्या हातात आहे, तसं कर्म असेल तर. मी प्रमाण सांगतो ना, जन्म घेणे लागे. हा, मग ती वासनेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक आता ते नाही सांगत, पुष्कळचे विषय आहे. एक सदवासना, हरिभक्ताच्या घरी संताच्या घरी जन्म मिळावा ही सदवासना जर अंतकाळी वृत्तीमध्ये निर्माण झाली तर हे प्रमाण लावायचं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आहो म्हणले देवा, आम्हाला हरिदासाच्याच घरी जन्म पाहिजे. बरं का, देवही विचार करू लागले, काय तुकाराम महाराज आहे, अहो मागणी मागून मागून काहीतरी हे मागायचं, ते मागायचं, ते मागायचं, असं काय आहे हरिदासाच्या घरी जन्म मिळवण्यामध्ये. बरं का, आता काय सांगू मी तुम्हाला काय आहे, तुम्ही जाणती मंडळी आहात. काही ठिकाणी महाराजांनी अशी प्रार्थना केली, ठीक आहे म्हणले देवा, आम्हाला त्या नाणीमध्ये किडा नाही का, तुम्हाला प्रमाण माहिती आहे, किड्याचा जन्म मिळाला तरी चालेल. बरोबर आहे ना. संतांचे, हा बोला, वैष्णवाचे नानी होईन किडा. श्वापदाचा जन्म मिळाला तरी चालेल, कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल. संत समागम एखादी पारी, भावे त्यांचे द्वारी श्वान याती, भावे त्यांचे द्वारी श्वान याती. संत समागम एखादी प्रमाणाला सोडून आहे का. आता तुम्ही थकलेले आहात म्हणून मी लवकर काही लई लांबीत नाही, आणि मी कधीच लांबीत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. रोजच हसना संग प्रमाण घ्या बरं. संत समागम एखादी पारी, वावे त्यांचे द्वारी श्वान याती. अरे कुत्र्या, बरं आता सांगतोच मी तुम्हाला तुमच्या अनुभवातलं उदाहरण, भागवत महाराजांच्या अनुभवातलं उदाहरण, बारबोले महाराजांच्या अनुभवातलं उदाहरण, तुमच्या नाही. आता नाहीच तर मला माहिती आहे ना, मला पक्की स्मृती आहे, मी कधीच काही विसरत नाही. आपल्या सिद्ध बेटामध्ये कुत्रू होता, आठवलं तुम्हाला. हा, काय खोटं बोलतोय का हो? तुम्ही विचारा हो, काही असं मी काही गंमत सांगणारा माणूस नाही. कुत्रू होतं, पांढरं कुत्रू. हां, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत सगळे इथं, बरोबर आहे ना बाबा. ते कुत्रू भजनाला कुठं बसायचं, मध्ये. आता पुढचं बोलू का. कुत्रू मध्ये बसायचे आणि माणसं बसायला तयार नाहीत. काय महाराज, बरं यांच्या उद्या विचारा ना तुम्ही महाराजांना, काही खोटं बोलतोय का. बरं कोणाच्या भजनात, वैकुंठवासी जयराम महाराजांच्या भजनात. साधी गोष्ट नाही. बरं कोणत्या स्थानामध्ये, काही धर्मशाळा होती काय का कार्यालय होतं. अरे सिद्ध बेटामध्ये वैकुंठवासी जयराम महाराजांच्या भजनात ते कुत्रू बसायचं. बरं, आणि माऊलीच्या मंदिरात कीर्तन असलं तर कीर्तनाला आपल्या बरोबर चालायचं. बरोबर आहे ना महाराज. लाईव्ह बोलतोय, साधी गोष्ट नाही. तेवढी ताकद आहे. ताकद म्हणजे आपण पाहिलेलं आहे. ऑब्जेक्शनचा काही संबंधच नाही. बोनचं कीर्तन असलं महाराजांचं की मंदिरात, बरं नवीन पिढी लक्षात घ्या बरं, की मंदिरातही कुठं बसायचं, माग का. काय ताकद होती त्याला कुणाला माग बसवायची, पुढंच. बरं त्याच्या पुढचं सांगू का, तुम्ही पाहिलेलं सांगतोय, मग तर मानाल का नाही, मग तर मानाला का नाही याचा लय अर्थ आहे. मला वाटतं तो तुम्हाला समजलाय. कीर्तन झालं 7:30 ते 8:30 की महाराज पुढे चाले की ते कुत्रू सुद्धा कुठे यायचं. महाराज खरे खोट आहे. काय म्हटले महाराज, संत समागम एखादी पारी, भावे त्यांचे द्वारी श्वान याती, भावे त्यांचे द्वारी श्वान याती.
बरं शेवट कसा झाला त्या कुत्र्याचा होते का तुम्ही? अरे वा, हा महाराज. अरे घरचे काढतील का नाही शंका आहे आजच्या काळात. मुलं बापाचं मडकं धरतील का नाही शंका आहे. कोरोनामध्ये आपण पाहिली परिस्थिती. बरं अंत्ययात्रा निघाली त्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे, फक्त आठवण करून देतो. बरं ती कुत्र्याची बरं का माता भगिनी इकडं महिला मंडळ. कोणाची अंत्ययात्रा? कुत्र्याची. हो बरोबर की असं ते ताटी माणसाला वगैरे. बरं आता एक लक्षात घ्या मराठी महाराज, त्याला खांदेकरी कोण? अरे तर पोरं खांदा द्यायला तयार नाही. भावकीतले लोक माग पुढं करायला लागलेत. पांडुरंग महाराज त्या कुत्र्याला खांदा द्यायला ही अशी मोठी मंडळी होती ही सगळी. अजून विशेषतः सांगतो त्याच्या पुढं आमचे वैकुंठवासी जयराम महाराज टाळ घेऊन राम कृष्ण हरी जय जय राम. राम कृष्ण हरी जय जय राम. का खोटं आहे? हा निघाली दिंडी. बरं ती दिंडी अशी जात जात कुठं गेली ठिकाण. हो महाराज ही गंमत नाही. कुत्र्याला सुद्धा तिथं काय आहे? मोक्ष आहे. अजून तुम्हाला मी सांगतो त्याच कुत्र्याचं सांगतो. मी झोपलो होतो तिथं पत्र्याच्या शेडमध्ये. हां मला नंतर सांगितलं आपल्या इथं मंदिर होतं. तुमचा फोटो आहे माझ्याकडे. मूर्ती आपण खाली नाही का मूर्त्या बसवल्या होत्या. ते कुत्रो आज जाऊन जोरात भुकलं म्हणलं. मी म्हणत नाही मोठ्याने आवाज काढला आणि जिथं तुम्ही मूर्ती स्थापना केला तिथं त्यांनी प्राण सोडला महाराज. लक्षात घ्या सगळेजण. हो हा हे जर सगळं घडत कोणाच्या संगतीत असेल तर संतांच्या संगतीत, हरिदासाच्या संगतीत. म्हणून देवा मला जन्म पाहिजे पण कुठे पाहिजे? हरिदासाचे घरी. माझा उपजवा जन्मांतरी, माझा उपजवा जन्मांतरी, हरिदासाची घरी महाराज म्हणले. बरं आता म्हणून हे वेगवेगळे सिद्धांत आहे. हरिदासाचे घरी मी कुत्र्याचं सांगितलं, किड्याचं सांगितलं. हरिदासाच्या घरी जन्म मिळाल्यानंतर आता कोणते हरिदास हे सगळं आहे. बरोबर आहे ना? कोणते हरिदास, काय हरिदासाच्या लक्षणं आहे? हाय पुष्कळ वेळ 10:30 पर्यंत करायचं ना. खरं सांगा. विठाला विठाला तुम्हाला त्रास नको बाबा. तुम्ही महत्वाचे आम्हाला. 10:30 नाही का? हो यांनी उत्तर नाही दिलं काही, तुम्ही दिलं. ठीक आहे काय हरकत नाही. विठाला विठाला विठाला. हरिदासाचे घरी, हरिदासाच्या घरी आम्हाला काय पाहिजे? जन्म पाहिजे. फार आनंद आहे महाराज. बरं खूप भाग्य लागतं महाराज. आईच्या पुण्याने काय होतं मला सांगायचं नाही. बापाच्या पुण्याने काय होतं हे मला सांगायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ते सगळं. हो पण भाग्यवान होण्याकरता स्वतःचीच पुण्याई लागते. बरं का? भाग्यवान होण्याकरता स्वतःचीच पुण्याई लागते. जसं अनेक संतांनी त्याच्यावर अभंग केलेले आहेत, त्याच्यावर प्रमाण केलेले आहेत. आमचे महाराज सुद्धा सांगतात आम्ही देवाचे दास आहोत याला कारण आम्ही पुण्यवान आहोत. आम्ही दैवाचे
दास पंढरी रायाचे. हरिदासाच्या घरी जन्म मिळण्याकरता काय सांगू मी तुम्हाला. किड्याचं सांगितलं, कुत्र्याचं सांगितलं, आता ही तर शापद होती हो. आणि प्रत्यक्ष जर त्यांच्या पोटी जर आपल्याला जन्म मिळाला किती भाग्य आहे महाराज. असं काय आहे हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला दुसरं सांगतो. जीवनात सगळं काही प्राप्त होईल. सत्ता मिळेल, पैसा मिळेल, बरं का महाराज, मिळणार नाही का. काय मिळणार नाही, तुच्छ आहे. राज मिले, बरोबर आहे ना, सब साज मिले, गजबाज मिले, सगळं काय मिळेल. परिसंत समागम दुर्लभ रे, सगळं काय मिळेल. आणि इथं तर हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे तो कोबरायना असताना सुद्धा मजा उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा देवा. हेची, आता परत मी खाली आलो, हेची म्हणजे हेच, जसं हेची दान देगा देवा. जे आम्ही मागतोय ते, त्याच्या पलीकडं आम्हाला काही नको. विठाला विठाला. बरं, आता ही 2 चरणाचं चिंतन मी यथामती यथावकाश मांडलेलं आहे. आता पुन्हा हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे भक्तीचा आनंद भोगण्याकरता. पण बरं का, सगळा जर अभ्यास केला, सगळ्या बाबींचा जर अभ्यास केला तर भक्तीच्या, भजनाच्या, कीर्तनाच्या आड येणाऱ्या अनेक बाबी आहेत. हो, त्यापैकी एक विशेष बाब जर कोणती असेल तर ती लाज आहे. संता लोटांगणी, 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 संता लोटांगणी. जाताला जनक मानी, जाताला जनप मानी, जाताला जनप मानी, जाताला जाताला या पद्धतीने थोडं गात होते बरं का. आगा ओ जाता ए जा
मनसे काही मागा मनसे काही मागा. तिसरं चरण आहे बरं. संता लोटांगणी. बरोबर आहे का? हा, लक्षात राहू द्या. लाज वाटते हो सेवा करायची म्हटल्यानंतर. हा, सेवा झाली पाहिजे हो. आपण किती सेवा करायचो आपण, नाही तुम्ही, मी नाही काही केलं बरं. मी आई त्या पिठावर गोट्या वाढणार आहे, पण त्याला सुद्धा भाग्य लागतं. बरोबर आहे, यांना समजलं बघा. सेवा केली पाहिजे, बरोबर आहे ना. सेवा केल्याशिवाय मेवा नाही. आता कशी कशी सेवा करायची, काय काय करायची, मी ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला. तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ मग अपेक्षित. मग अगोदर नाही, मग अपेक्षित. जाऊ द्या, आपला विषय चाललेला आहे. लाज नको का? तुकोबरांनी हा सिद्धांत सांगितला तिसऱ्या चरणात. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनामध्ये लाज नको. संतांना लोटांगण घालत असताना किंवा संतांची भेट होत असताना किंवा संतांच्या संगतीत राहत असताना किंवा संतांची सेवा करीत असताना, हे सगळे शब्द लक्षात घ्या. हो महाराज, अरे काय लाज बाळगायची, बरोबर आहे का नाही? तुम्ही बाबांची सेवा केली बरं सर्वांनी. बाबा बरोबर आहे ना? खूप सेवा केली तुम्ही सर्वांनी. जमते का तसं? लाज बाळगून जमते का? काय अहो, माणसं नाही तिथं. आता तुम्ही सगळे अधिकारी मंडळात म्हणून एक्स्ट्रा बोलत नाही, नाही तर तुम्हाला चांगलं सांगितलं असतं, दुसऱ्या कीर्तनात सांगल. हो, काय माणसं नाही तिथं. काय काय करतात तो? करीत नाही का? प्रपंचामध्ये काही करीत नाही का? किती करतात तो. बरं काय त्याच्यात आहे का काही? आता तुम्ही सगळे अनुभवी आहात. काय हातात काय आलं? काय आलं? पण तुमच्या हातात सगळंच आलं. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. काही करा, काही करा, काही हातात येत नाही. पण परमार्थात जर सेवा म्हणून जर संतांची, बरं का, पण हे अंडरलाईन करा वाक्य, कोणाचीही नाही. कोणाची पिशव्या उचलून उपयोग. भागवत महाराज यांनाही सांगतो तो, तुमचं झालं आता. कोणाच्याही पिशव्या उचलून उपयोग नाही. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. पण संत रूपी जर मोठा वृक्ष असेल तर तिथे हा नियम नाही. एवढं थोडं लक्षात असू द्या बरं. सेवा झाली पाहिजे. लोटांगण, त्याचे अर्थ येतो आलिंगन घडे मोक्ष. अहो संतांना द्या ना लोटांगण. महाराजांना आम्ही भेटलो ना बरं का, तर आपण काही नुसतं नमस्कार करीत नाही, आम्ही कवटाळतो एकामेकाला. पण लोकात नाही. अजून तुम्ही पाहिलं नाही कधी. अरे घ्या ना लोटांगण. व्यवहारात एकामेकाला किती आलिंगन झाली. आलिंगन, लोटांगण असेल, आलिंगनाबद्दल मी सांगत होतो. जाऊ देत ना, अहो भेटलं पाहिजे. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वरी त्यांच्या ठेविता. आलिंगन घ्या, नाही तर संत भेट घ्या आणि लोटांगण घ्या. आता लोटांगणाच्या व्याख्या आहेत, लोटांगणाबद्दल ओवी आहे. लोटांगण कसं पाहिजे, असं नको. आता ते आळंदीत कीर्तन असतं तर सांगितलं असतं, मन मोकळेपणे काय करायचं, लोटांगण घालायचं. आणि तिथं मात्र तुकाराम महाराज देवाला बोलतायत की तिथं लाज आडवी येण्याची काय आहे, शक्यता आहे. म्हणून संता लोटांगणी. हो, जाता लाज नको मणी. पहिली मागणी काय, हरिदासाचे घरी. दुसऱ्या चरणातला विषय काय, आम्ही मागत नाही, तुम्ही मागा, आम्हाला म्हणताय म्हणून आम्ही मागतो. अजून तिसरी मागणी काय, लोटांगण घालीत असताना आमच्या वृत्तीमध्ये लाज येऊ देऊ नको. बरे हे सगळं कशा करता?
हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे नाही का? हा, लाज नको भक्तीमध्ये, किंवा जे जे काही जे मागतायत तुकोबर आहे ते कशा करता? केवळ भक्ती करण्याकरता. आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर भक्ती आहे. बरोबर आहे ना? हा, काय थोरपण. हो, काय करायचे? गट पट. आता ते कशाला इथं सांगू तुम्हाला मी? मलाही सगळं माहिती आहे महाराज, चांगलं माहिती आहे. कोणताही प्रश्न विचारा, विठाला विठाला. बरोबर आहे ना महाराज? काय करायचे ते? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. फार आनंद आहे भक्तीमध्ये. इतका आनंद, इतका आनंद. अरे चराचरामध्ये देव पाहणं हे ब्रह्मज्ञान आम्हालाही मान्य आहे, सर्वांनाच मान्य आहे, माऊलींनी सांगितलेलं आहे. पण विटेवरचा देव प्रत्यक्षात तुमच्या बरोबर येणं हे विशेषात विशेष आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबारांना वैकुंठाला नेण्याकरता प्रत्यक्ष देवाला आपण अभंग म्हणत असतो नाही का? वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. मी भक्तीबद्दल सांगत होतो, फार श्रेष्ठ आहे भक्ती. पण आता पण लक्षात घ्या, आपल्याला शेवटच्या चरणाकडे जायचं आहे. भक्ती करण्याकरता बरं का, कीर्तन करण्याकरता, आळंदी पंढरीची वारी करण्याकरता एक शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती कोणती सांगतो मी तुम्हाला. पहिलं ऐकून घ्या. काही म्हणतील शारीरिक शक्ती पाहिजे. मी पहिलं अभंग सोडून घेतो. काही लोक म्हणतील शारीरिक शक्ती पाहिजे. शारीरिक शक्ती तर पाहिजेच पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही. सिद्धांत लक्षात घ्या, ती तर पाहिजेच ना. कथेची सामुग्री असे देह अवसानावरी. पण प्रश्न केला बरं एकाने, त्याचा सिद्धांत सांगून मी कीर्तन समाप्त करतो. हो, एक प्रश्न केला. आयुष्यभर परमार्थ करून, आयुष्यभर भक्ती करून, वृद्ध अवस्थेमध्ये इंद्रिय गलित गात्र झाल्यानंतर यदा कदाचित ध्यान राहत नाही. शारीरिक अवस्था बरं का बोलतोय मी, माझा मुद्दा लक्षात घ्या. इंद्रियाची अवस्था, देहाची अवस्था यदा कदाचित जर स्मृती भ्रंश झाला, स्मृती जर भ्रष्ट झाली, तर एवढे वर्ष भक्ती करून परमार्थ करून कसं व्हायचं हो महाराज? हो, माऊलींनी त्याचं गोड उत्तर दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. देह वैकल्याचा वारा, बरोबर आहे, जाणे लागेल या सुकुमारा, मनोनी आत्मबोधाच्या पांजिरा, सुयेतया ते उवी देह वैकल्याचा वारा. जनेला वा सांगायची कीर्तनात बरं. देह वैकल्याचा वारा, जने लागेल या सुकुमारा. सुकुमारा म्हणजे देवाला आपल्या प्राणाहून प्रिय भक्त असतात. हो, आणि अशा भक्ताला जने लागेल या सुकुमारा, मनोनी आत्मबोधाच्या पांजिरा. आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये मी त्याचं काय करतो? संरक्षण करतो. बाह्य इंद्रियाचा किंवा बाह्य शरीराचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मग आता कळलं का तुम्हाला? शक्ती एक शारीरिक शक्ती, आणि इथं जी शक्ती तुकाराम महाराज देवाकडे मागतायत ती शक्ती कोणती? शक्ती देई नाचे रंगी. नाचण्याकरता, बरोबर आहे ना? आता उद्या बघू आपण नाही का? नाचण्याकरता कीर्तनामध्ये, रामकृष्ण हरी भजण्यामध्ये, आणि नुसतं नाचण्याकरता नाही बरं का, रंगून नाचायचे. रंगून नाही बरं का, रंगलाया रंगी, रंगून नाचायचं आहे. काय भाषा आहे तुकोबरायांची? शक्ती देई, तेव्हा शक्ती दे नाचे रंगी. शक्ती पाहिजे, असं रंगून नाचायचं आहे. आणि ती शक्ती आमच्या अंगामध्ये दे. तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी. अशी ही 4 चरण. हरिदासाच्या घरी जन्म मागितला, देवानी मागा म्हटलं म्हणून तुकोबरायांनी मागणी मागितली. आणि मागणी मागत असताना जे काही पथ्य आहेत, लाज नको वगैरे, आणि
हे सगळं उपभोगण्याकरता हरिदासाच्या घरी जन्म मिळाल्यानंतर भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता अंगामध्ये काय पाहिजे बळ पाहिजे शक्ती पाहिजे ती देवा आम्हाला तू द्यावी बरोबर आहे तुका म्हणे अंगी शक्ती देनाचे रंगी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा विठोबा रखुमाई जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी टाळी गोपाल घुमाई 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 हा हा टाळी टाळी गोपाल घुमाई हा 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 गोपाल 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 हर 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 टाळी ठोक 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम